बोलताना बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. मायमाऊलींनो, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या सर्वसामान्य जनतेला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एक वाघ बघितला. ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान. जर या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या माणसानं तळागाळापर्यंत, ज्या माणसानं सर्वसामान्यपर्यंत पोहोचवलं असेल ना, तर ते एकनाथ शिंदे साहेब. माझ्या मायमाऊलींना, माझ्या आजीला, माझ्या आजोबाला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या जगाचं शिकवलं जर कोणी असेल ना, तर ते एकनाथ शिंदे साहेब. आज माझ्या आजीला या ठिकाणी, माझ्या आईला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या द्वारे ते, आणि ते मानधन हा स्वाभिमान आहे त्या आजीचा. का? कारण एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जगत असलेल्या प्रत्येक एक मायमाऊलीला आणि त्या ठिकाणी प्रवास करत असलेल्या प्रत्येक एक प्रवाशाला त्या ठिकाणी जगण्याचं शिकवलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून कदाचित 2.5 वर्षच नव्हे तर येणारे पुढचे 5 वर्ष देखील आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण इथून मागचा इतिहास आम्हाला सांगतो, मुख्यमंत्री हा आमच्याच राज्यातला झाला पाहिजे आणि आमच्याच माणसांचा झाला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? सर्वसामान्याच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? सर्वसामान्याच्या मनातला मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे असतील, मग बहुमत तिकडं एखाद्या पक्षाला मिळालं म्हणून त्यांचा मुख्यमंत्री करायचं का? एकनाथ शिंदे साहेब आहेत, मग त्यांना मुख्यमंत्री करायला हवं ना. मुख्यमंत्री हा जनतेच्या सेवेसाठी असतो. पुन्हा एकाला बहुमत मिळालं, पुन्हा एका पक्षाला आमदार जास्त आले म्हणून त्यांचा मुख्यमंत्री करायचं नाही. सर्वसामान्य जनतेने त्या माणसाच्या चेहऱ्याला बघून मतदान केलेलं असते आणि त्या माणसाच्या चेहऱ्याला बघितलेलं असते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क गाजवलेला असतो. उगाच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण बहुमत मिळवून दिलं नाही. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करत होते ना, त्यामुळे आपण त्यांना बहुमत दिलं. आणि या ठिकाणी या सिद्धेश्वराच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल, सध्या मुख्यमंत्री पदासाठी शर्यत चालू असताना आमच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एकनाथ साहेबच मुख्यमंत्री हवेत एवढीच